नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचं स्वागत आहे डबल अकॅडमी पुणेमध्ये. मित्रांनो, आज आपण पशुसंवर्धन पर्यवेक्षक भरतीसाठी पेपर पॅटर्न अभ्यासाचं जे स्वरूप आहे ते या ठिकाणी पाहणार आहे. तसंच या ठिकाणी पुस्तक कोणतं वापरायचे आहे, कोणत्या पुस्तकातून अभ्यास करायचा आहे, अभ्यासाचं नियोजन काय आहे आणि या ठिकाणी कोणकोणते टॉपिक्स आहेत, या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी सांगणार आहे. त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण या ठिकाणी मार्गदर्शन मिळून जास्तीत जास्त गुण घेण्यासाठी तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. तसंच मित्रांनो, या ठिकाणी ही जी परीक्षा आहे, ही परीक्षा जिल्हा परिषद मार्फत घेण्यात येते. या परीक्षेचं जर स्वरूप बघितलं तर जिल्हा परिषदनं नुकतंच जाहीर केलेलं आहे. मराठी विषयाचे 15 प्रश्न आणि एकूण 30 गुण. या ठिकाणी मराठी विषयासाठी किती 15 प्रश्न 30 गुणासाठी हा विषय विचारला जाणार आहे. दुसरा आहे इंग्रजी विषय, ज्याचे सुद्धा 15 प्रश्न आणि 30 गुणासाठी हा विषय असून सामान्य ज्ञान म्हणजे जीके जल सुद्धा 15 प्रश्न आणि 30 गुण या ठिकाणी आहे. आणि चौथा विषय गणित आणि बुद्धिमापन संबंधी प्रश्न, ज्याला आपण मॅथ आणि रिझनिंग म्हणू शकतो, 15 प्रश्न आणि 30 गुण. तर असा हा एकूण 120 गुणांचा घटक असून 60 प्रश्न या ठिकाणी असणार आहेत, ज्याला आपण काय म्हणतो सर्वसाधारण विषय. काय म्हणतो? सर्वसाधारण विषयासाठी एकूण 60 गुण या ठिकाणी 60 प्रश्न असून या ठिकाणी एकूण गुण किती आहेत? 120 गुण आहेत. तसंच या ठिकाणी जो पुढचा पॅटर्न आहे तांत्रिक प्रश्न. तांत्रिक प्रश्न म्हणजे काय? पशुसंवर्धन पर्यवेक्षक प्रशिक्षण आणि दुग्धशाळा व्यवस्थापन आणि पशुसंवर्धन पदविका संबंधी जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांना या ठिकाणी काय तांत्रिक प्रश्न असं म्हटलेलं आहे. हे तांत्रिक प्रश्न किंवा पशुसंबंधीचे जे प्रश्न आहेत याचे कोणते टॉपिक आहेत ते सुद्धा या ठिकाणी आपण पाहणार आहे. एकूण त्यामध्ये 40 प्रश्न असून एकूण 80 गुण या ठिकाणी तुम्हाला काय आवश्यक त्या ठिकाणी दिलेले आहे. असं टोटल 100 प्रश्न आणि 200 गुण. हे जे प्रश्न आहेत तांत्रिक प्रश्न मराठी इंग्रजी भाषेमध्ये सुद्धा आहेत. गणित बुद्धिमापन मराठी इंग्रजी सर्व प्रश्न तुमचे मराठी आणि इंग्रजीमध्ये दोन्ही भाषेमध्ये अवेलेबल करून देण्यात आलेले आहे. तर आपण हा अभ्यासक्रम या ठिकाणी पाहिलेला आहे. यांच्यासाठी खास करून आता आपण पशुसंवर्धन परीक्षेसाठी तांत्रिक कोणकोणते घटक आहेत ते या ठिकाणी आपण काय पाहणार आहे. त्याच्यामध्ये ॲनिमल हजबंड्री म्हणजे पशुसंवर्धन मध्ये जे टॉपिक्स आहेत ते टॉपिक या ठिकाणी आपण पाहणार आहे की या टॉपिकवर जास्त विचारणार आहेत. आणि आपण या ठिकाणी नोट्स सुद्धा तयार केलेले आहेत आणि आपली जी बॅच आहे ती लाईव्ह बॅच सुद्धा आहे. त्या बॅचमध्ये सुद्धा आपण कोणकोणते घटक यातले घेणार आहे ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. तर ज्याच्यामध्ये देशातले आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचे पशुधन आणि कुक्कुट पक्ष्याची माहिती या ठिकाणी विचारलेली आहे. नंतर या ठिकाणी दुसरा जो या ठिकाणी आपली जी ऑनलाईन बॅच आहे ते पाहण्याबद्दल बॅचबद्दल थोडी माहिती बघूया की बॅचमध्ये आपल्याला काय मिळणार आहे. तर या ठिकाणी मोफत या ठिकाणी आपल्याला नोट्स भेटणार आहेत, टेस्ट सिरीज मोफत असणार आहेत, ई बुक सुद्धा ऍप्लिकेशन मध्ये तुम्हाला मोफत भेटणार आहे, ज्याच्यामध्ये डिजिटल बोर्डवर तुमचे क्लासेस असणार आहेत. सर्व विषयाचे लाईव्ह लेक्चर आणि लाईव्ह झाले की ते रेकॉर्डेड सुद्धा अपलोड केलेले असतील. आणि तुमच्या गावामध्ये लाईट नसेल तरी सुद्धा तुम्ही ते व्हिडिओ डाउनलोड सुद्धा करू शकता की जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त गुण त्या ठिकाणी मिळू शकतील. या ठिकाणी तुम्हाला फ्रीमध्ये टेस्ट सिरीज असेल, जुन्या जेवढे प्रश्नपत्रिका झालेले आहेत त्यांच्या सर्व विषयाचे तांत्रिक सहित या ठिकाणी आपण काय करणार आहे, तुमचे जे प्रश्न आहेत त्या ठिकाणी सोल्युशन करून तुम्हाला देणार आहे. नंतर या ठिकाणी लेक्चर मिस झाल्यास तुम्ही परत पाहू शकता. या बॅचची फीस 2000 रुपये संपूर्ण विषयासहित आहे. याच्यासाठी तुम्हाला नंबर दिलेला आहे 8010457760. तर आपले जे क्लास आहेत हे लाईव्ह क्लास असल्यामुळे हे कुठल्याही वेळेस तुम्ही काय लेक्चर पाहू शकता. लाईव्ह असून रेकॉर्डेड आहेत. विशेष म्हणजे तुमच्याकडे जर नेटवर्क नसेल तर तुम्ही डाउनलोड करून कितीही वेळा पाहू शकता. मात्र तुमच्या कोर्सची व्हॅलिडिटी असेपर्यंत पाहू शकता. आणि ज्यांना असं वाटत असेल की फक्त टेस्ट सिरीज हव्या आहेत तुम्ही फक्त टेस्ट सिरीज साठी सुद्धा या नंबरवर संपर्क करू शकता 8010457760. किंवा ज्यांना वाटत असेल की नोट्स पाहिजे तर सर्व विषयाच्या नोट्स सुद्धा अवेलेबल आहेत. आपण पशुसंवर्धन विभागाचे टोटल 2000 प्रश्न हे जे टॉपिक आहेत या टॉपिकचे 2000 प्रश्न आपण तयार केलेले आहेत. हे जे तुम्हाला टॉपिक दिसतात यांचे 2000 MCQ आपण काय केलेले आहे, तयार केलेले आहे. हे सुद्धा तुम्ही आपण फ्रीमध्ये घेत असतो यूट्यूबला आणि ॲप्लिकेशन मध्ये सुद्धा आपण ई बुकच्या सेक्शनला हे टाकलेले असणार आहेत. तर पुढचा आहे देशातले महाराष्ट्रातल्या गोवंशीय म्हणजे गाय बैल, म्हैस वर्गीय म्हणजे म्हशी रेडे, शेळ्या मेंढ्या, घोडे आणि कुक्कुट पक्षी यांचे देशी जातींची माहिती या ठिकाणी आपल्याला विचारायची आहे.
ज्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी असणार आहेत. नंतर या ठिकाणी पशुधन आणि कुक्कुट पक्ष्यांची पैदास पद्धत, कृत्रिम रेतन पद्धत, गोठी तर रेतमात्राची हाताळणी पद्धत, हे सगळे विषय या ठिकाणी तुम्हाला अभ्यास करायचा आहे. महाराष्ट्र राज्यातील पशुधन व्यवस्थापन, पशुपालन पद्धतीची माहिती, नंतर पशुधनाची ओळख पटवण्यासाठी वापरली जाणारी संसाधने, आवश्यक बाबीच्या नोंदी करणे आणि अभिलेख जतन याचे महत्त्व आपल्याला सांगायचं आहे. पशुधन आणि कुक्कुटचं व्यवस्थापन, पशुपोषण आणि आहार त्याची माहिती, वैरण, चारा आणि पशुखाद्य याची माहिती, नंतर महाराष्ट्र राज्यातील पशुधन आणि याचे सर्वसाधारण कोणकोणते रोग होतात पशुपक्ष्यांना त्याची माहिती, महाराष्ट्र राज्यातील पशुधन आणि कुक्कुट यांच्याशी निगडीत सांख्यिकी माहिती म्हणजे आकडेवारी की कोणते पशु जास्त आहेत कोणते कमी आहेत, सर्व 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 माहिती. नंतर या ठिकाणी पशुधनाचे कृषी अर्थव्यवस्थेमधले महत्त्व, दूध आणि दुधापासून होणारे पदार्थ, त्यातली भेसळ, धवल क्रांती आणि दुग्ध गुणवत्ता नियंत्रण कार्यक्रम, दुग्धजन्य पदार्थ आणि त्यांचं उत्पादन तंत्रज्ञान, असे सर्व जसे टॉपिक या ठिकाणी आपण नोट्सच्या स्वरूपात तयार केलेले आहेत. बाकी या ठिकाणी मराठीसाठी तुम्हाला शब्दसंग्रह, वाक्यरचना इत्यादी घटक देण्यात आलेले आहेत. टोटल 15 प्रश्न असतील 30 गुणासाठी. इंग्रजीसाठी व्होकॅब्युलरी असेल, ग्रामर असेल, याचा या ठिकाणी इडियम फ्रेजेस असेल, कॉम्प्रिहेन्शन म्हणजे एक पॅसेज मराठीमध्ये असेल, एक पॅसेज तुम्हाला इंग्रजीमध्ये असणार आहे. साधारणतः व्होकॅब्युलरी तुम्हाला 7-8 मार्काची आणि 5-6 मार्काचं तुम्हाला ग्रामर असेल आणि 2-3 मार्काचं या ठिकाणी बघा या ठिकाणी 6 मार्काची तुम्हाला व्होकॅब्युलरी असेल, 6 मार्काचं ग्रामर असेल आणि 3 मार्काचा पॅसेज असेल. तर अशा प्रकारे यांचं वर्गीकरण आहे. बुद्धिमत्ता चाचणीसाठी 10वा दर्जा असणार आहे. ही सुद्धा मराठीत आणि इंग्रजीत पेपर असणार आहे. दोन्ही विषयामध्ये साधारणतः 15 प्रश्न असतील. यांच्यावर सामान्य बुद्धिमापन आणि आकलन, तर्क आधारित प्रश्न आणि अंकगणितावर 6 प्रश्न, तर्क आधारित 3 प्रश्न आणि साधारणतः बुद्धिमत्ता आणि आकलनावर 6 प्रश्न, अशा प्रकारे यांचं स्वरूप असणार आहे. जीके मध्ये जर म्हणसाल तर याच्यासाठी 15 प्रश्न 30 गुण असतील. याचा अभ्यास करण्यासाठी तात्याचा ठोकळा वापरायचा आहे. मात्र तो जर तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर टेन्शन नाही. डबल अकॅडमीनं 12,000 जीके प्रश्नाचा 12,000 जीके वन लाइनरचा ठोकळा तयार केलेला आहे. तो तुम्ही घरपोच मागू शकता किंवा आपण जीकेचे एमसीक्यूचं 10,000 प्रश्नाचं आपलं एक पुस्तक तयार करणं चालू आहे. ते सुद्धा तुम्हाला काय भेटून जाणार आहे. सामान्य ज्ञानामध्ये आधुनिक भारताचा इतिहास, भारताचा महाराष्ट्राचा भूगोल, भारतीय अर्थशास्त्र, ग्राम प्रशासन, जिल्हा प्रशासन, संघटन कार्य, महाराष्ट्रातील समाज सुधारक, चालू घडामोडी, याच्यावर साधारणतः प्रत्येक टॉपिकवर 2-2 प्रश्न या ठिकाणी काय विचारले जाणार आहे. तसंच शेवटचे 2 टॉपिक आहे भारताचे शेजारच्या राष्ट्राशी संबंध, कृषी आणि ग्रामीण विकास, तसंच संबंधित जिल्ह्याचा भूगोल, सामाजिक इतिहास इत्यादीवर तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहेत. तर आपली एक बॅच आहे, तुम्ही जॉईन करू शकता. तर आता या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं की तांत्रिक घटक या ठिकाणी आपण नोट्समध्ये किंवा बॅचमध्ये तुम्हाला काय काय शिकवणार आहे. बाकी सर्व विषय तर तुम्हाला शिकवणार आहेच, मात्र भारतातली पशुपद्धत माहिती, त्यांचा परिचय, प्राण्यांचं वर्गीकरण, पशुपालन पद्धती, प्राणी ओळखण्याच्या पद्धती, पशुसंसाधने, भारताची जागतिक क्रमवारी, पशुधन, लोकसंख्याची 20वी जनगणना होती ती जनगणना, भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये पशुधनाचे महत्त्वाचे किती टक्के आहे, काय टक्के आहे. नंतर या ठिकाणी गायीच्या जाती, त्यांची देशी गायी, विदेशी गायी, उत्पादनक्षम गायीच्या जातीची लक्षणे, त्यांच्या रेतन पद्धती, म्हशी, त्यांच्या जाती, त्यांचे रोग, महाराष्ट्रातील शेळ्या मेंढ्या, त्यांचे रोग, शेळ्यांच्या जाती, मेंढ्यांच्या जाती, नवजात करडाचं संगोपन, शेळ्या मेंढ्याचे लसीकरण, नंतर या ठिकाणी घोडे असतील, घोड्यांच्या जाती आणि त्यांचे रोग, जे बी असतील घोडे. नंतर या ठिकाणी कुक्कुटपालनाचा इतिहास वगैरे, वर्गीकरण, त्याचे महत्त्वाच्या गोष्टी, त्याचं कुक्कुटपालनाचं व्यवस्थापन कसं करायचं ते सर्व गोष्टी. नंतर ब्रूडिंग व्यवस्थापन, कोंबडी पालन, इमू पालन, वराह पालन, बदक पालन, या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आपण काय घेणार आहे. नंतर मत्स्य व्यवसायामध्ये मत्स्य शेती, मत्स्यतळे, खेकडा संवर्धन, कोळंबी, मोत्याची शेती, हे सगळे टॉपिक्स या ठिकाणी तुम्हाला काय अभ्यासाचे आहेत की जेणेकरून परीक्षेमध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळणार, त्याच्याशिवाय ऑप्शन नाही. नंतर या ठिकाणी पशुधन जेवढ्या काही योजना आहेत पशुधन विषयीच्या सर्व योजनांची या ठिकाणी महामेश योजना असेल, सगळे गोकुळ मिशन असेल, सगळ्या योजना, नंतर पशुखाद्य जे मी तुम्हाला दिलेले आहेत ह्या सगळे टॉपिक्स तुमच्या या ठिकाणी आपण घेणार आहोत. ऑलरेडी ह्या नोट्स तयार केलेल्या आहेत आणि यांचं काम अजून सुद्धा या ठिकाणी काय चालू आहे की जेणेकरून तुम्हाला परिपूर्ण प्राण्यांचं वय कसं मोजायचं, आयुर्मान किती असते, प्राण्याचे आजार व्यवस्थापन, पशुपक्ष्यापासून मिळणारे पदार्थ, त्यांचे महत्त्व, नंतर पशुधनाचे कृषी अर्थव्यवस्थेतले महत्त्व, शेतकऱ्यांच्या अर्थव्यवस्थेतले पशुधनाची भूमिका, नंतर या ठिकाणी वेगवेगळ्या महिन्यातले पशुचे कोणकोणत्या महिन्यात कोणते पशु संबंधी कामं करायचे ते,
दुग्धजन्य व्यवसाय, त्यातलं पदार्थ, गुणनियंत्रण कार्यक्रम, दुग्धजन्य आधार या ठिकाणी पदार्थ, उत्पादन तंत्रज्ञान, अन्न भेसळ कायदा, तसंच पशुशी निबंधित इतर सुद्धा कायदे या ठिकाणी आपण तुमचं काय सर्व डिटेल्स घेणार आहे. आणि या नोट सुद्धा तुम्ही काय या ठिकाणी घरपोच मागवू शकता. शेवटी पशु संबंधीची या ठिकाणी 2000 MCQ तुमचे या ठिकाणी आपण काय घेणार आहे की ज्याचे सिरीज सुरू झालेली आहे ते तुम्ही पाहू शकता. नंतर गुले पालन यांच्याशी निगडीत महत्त्वाचे प्रश्न, उदाहरणार्थ गोचिड झाले तर काय करावं, गोठा त्यांचे कृती, या गोठा पद्धत वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी या ठिकाणी तुम्हाला घेण्यात आलेल्या आहेत. तर आशा करतो हे सर्व टॉपिक जर तुम्ही बॅच जॉईन नाही केली तरी सुद्धा तुम्ही पर्सनली हे सगळ्या टॉपिकचा काय अभ्यास करायचा आहे. आणि याच्यासाठी आपण नोट्स तयार केलेल्या आहेत, त्या नोट्स तुम्ही घरपोच सुद्धा मागवू शकता. त्या ईबुकच्या स्वरूपामध्ये आपण डबल अकॅडमीच्या ॲपवर टाकणार आहे, तेथे तुम्ही काय बाय करू शकणार आहे. तर आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच कळला असेल. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमचे जे मित्र आहेत त्यांना सुद्धा सांगा, कारण की आपली लेक्चर्स सिरीज या ठिकाणी काय सुरू झालेली आहे. तर येथेच थांबतो. धन्यवाद.